विविध भारती पुणे. ठळक बातम्या. उत्तर प्रदेशमधल्या मेरठ इथं 2 वर्षाच्या मुलीमध्ये ब्रिटनमध्ये आढळलेला कोरोनाच्या नवीन रूपातला विषाणू असल्याचं आढळून आलं आहे. मात्र तिला कोणतीही लक्षणं नाहीत. जिल्हाधिकारी बालाजी यांनी आरोग्य अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन संबंधित परिसर बंदिस्त केला आहे. ब्रिटनहून परत आलेल्या कोरोना संक्रमित लोकांच्या संपर्कात आलेल्या लोकांचे नमुने घेतले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता दूरदृश्य प्रणालीद्वारे गुजरातच्या राजकोट इथं एम्स संस्थेची पायाभरणी करणार आहेत. या प्रकल्पासाठी 201 एकर जागा देण्यात आली आहे. 2022च्या मध्यापर्यंत हे बांधकाम पूर्ण होणं अपेक्षित आहे. अत्याधुनिक 750 खाटांच्या रुग्णालयात 30 खाटांचा आयुष विभाग असेल. देशभरातल्या वाढत्या थंडीचा परिणाम साखर विक्रीवर झाला असून डिसेंबरमधल्या साखर विक्रीचा कोटा किमान 15 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्याबरोबरच जानेवारीतला साखर विक्रीचा कोटा कमी करण्याची मागणी साखर उद्योगाकडून होत आहे. एका बाजूला देशभरातल्या शिल्लक साखरेचा साठा वाढत असताना निर्यातीला पुरेशी चालना मिळालेली नाही. या सर्वांचा एकत्रित परिणाम साखर विक्रीवर झाला आहे. 236 कोटी रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक केल्याबद्दल इंडियन ओव्हरसीज बँकेनं दाखल केलेल्या तक्रारीवरून हरियाणातल्या फरीदाबाद इथल्या एका खासगी कंपनीसह एका व्यक्तीविरुद्ध केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं गुन्हा दाखल केला आहे. बनावट कागदपत्र दाखवून बँकेचा निधी इतरत्र वळवून बँकेची फसवणूक केल्याचा बँकेचा आरोप आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटन स्थळांवर होत असलेली गर्दी लक्षात घेता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्याच्या पर्यटन महासंचालनालयानं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. पर्यटन स्थळी येणाऱ्यांनी ऑनलाईन माध्यमातून आपलं आरक्षण करावं असं आवाहन करण्यात आलं असून 65 वर्षांवरचे नागरिक, 10 वर्षांखालची मुलं, गरोदर महिला आणि गंभीर स्वरूपाचा आजार असणाऱ्यांना या ठिकाणी प्रतिबंध राहील असं सांगण्यात आलं आहे. या होत्या आत्तापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 11:58 मिनिटांनी.